विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमार्फत वर्ग 9 इतिहास या विषयातील प्रकरण पहिले इतिहासाची साधने या पाठाचा आपण या व्हिडिओमार्फत सविस्तर अभ्यास करणार आहोत। तर मित्रहो, आतापर्यंत आपण जो इतिहास अभ्यासला तो इतिहास प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास आपण अभ्यासलेला आहे। या वर्षी आपण स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारताचा इतिहास अभ्यासणार आहोत। म्हणजे मित्रहो, आतापर्यंत जो आपण इतिहास अभ्यासला तो प्राचीन काळापासून भारत स्वतंत्र झाल्यापर्यंतचा कालखंड आपण अभ्यासलेला आहे। जास्तीत जास्त कालखंड कुठपर्यंत अभ्यासलेला आहे? महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपर्यंतचा कालखंड आपण इतिहासामध्ये अभ्यासलेला आहे। मात्र यावर्षी आपण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, स्वातंत्र्योत्तर म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा जो भारतातील जो कालखंड आहे त्याचा आपण इतिहास या इयत्तेमार्फत अभ्यासणार आहोत। आधुनिक काळातील जे इतिहासाच्या साधनाचा जर आपण अभ्यास केला तर प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाची जी साधने आहेत त्यापेक्षा वेगळं आहे। लिखित साधने, भौतिक साधने, मौखिक साधने, दृकश्राव्य माध्यमातील साधने याच्या आधारे इतिहास अभ्यासता येतो। तर आधुनिक काळात इतिहासाची जी साधने आहेत ती साधने प्राचीन काळापेक्षा किंवा मध्ययुगीन काळापेक्षा वेगळी आहेत। तर आधुनिक काळामध्ये इतिहासाची कोणकोणती साधने आहेत? लिखित साधने, भौतिक साधने, त्याचबरोबर मौखिक साधने, याचबरोबर दृक साधन, श्राव्य साधन आणि दृकश्राव्य माध्यमातील साधने याचा सुद्धा आधुनिक काळामध्ये अभ्यास केला जातो। याच्या मार्फत सुद्धा इतिहास लेखन केले जाते। आधुनिक काळात आपणास प्रादेशिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील साधनांची दखल घ्यावी लागते। तर आधुनिक काळात आपणास प्रादेशिक पातळीवर, त्याचबरोबर राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे दुसऱ्या देशातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील साधनांची सुद्धा आपणास दखल घ्यावी लागते। या साधनाच्या मदतीने आपण इतिहासाचे लेखन करता येते। मग हे जे साधन आहे या साधनाच्या मदतीने ते साधन प्रादेशिक असतील, राष्ट्रीय असतील, आंतरराष्ट्रीय असतील, या साधनाच्या मदतीने आपणास इतिहास लेखन करता येते। मग आपण लिखित साधने अभ्यासू। इतिहासातील जे साधने आहेत त्यामधील लिखित साधने, तर जे साधने लिहून ठेवलेले असतात त्यास आपण कोणते साधने म्हणतो? लिखित साधने। तर लिखित साधनामध्ये कोणकोणत्या साधनांचा समावेश होतो? तर लिखित साधनामध्ये कोणकोणती साधने होतात? तर लिखित साधनामध्ये वृत्तपत्रे, त्याचबरोबर नियतकालिके, रोजनिशी, ग्रंथ, त्याचबरोबर पत्रव्यवहार, त्याचबरोबर अभिलेखागारातील कागदपत्रे। अभिलेखागार म्हणजे काय ते आपण पुढे अभ्यासणार आहोत। त्याचबरोबर सरकारी गॅजेट, टपाल तिकिटे हे सुद्धा लिखित साधन म्हणून ओळखले जाते। त्याचबरोबर कोश वाङ्मय हे सर्व लिखित साधने आहेत। तर आपण यातील काही लिखित साधनाचा आपण अभ्यास करू। तत्पूर्वी अभिलेखागार म्हणजे काय ते आपण जाणून घेऊ। तर ऐतिहासिक दस्तावेज ज्या ठिकाणी जतन करून ठेवले जातात त्यास अभिलेखागार असे म्हणतात। ऐतिहासिक दस्तावेज, दस्तावेज म्हणजे ऐतिहासिक जे कागदपत्रे आहेत। दस्तावेज म्हणजे कागदपत्रे। ऐतिहासिक दस्तावेज ज्या ठिकाणी जतन करून ठेवले जातात त्यास काय म्हणतो आपण? अभिलेखागार असे म्हटले जाते। आणि भारताचे जे राष्ट्रीय अभिलेखागार आहे हे नवी दिल्ली येथे आहे। भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली या ठिकाणी आहे। आणि वैशिष्ट्य म्हणजे हे जे नवी दिल्ली या ठिकाणी असलेले जे राष्ट्रीय अभिलेखागार आहे हे अभिलेखागार आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे। भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार जे की नवी दिल्लीमध्ये आहे ते अभिलेखागार आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार म्हणून ओळखले जाते। आधुनिक कालखंडातील वृत्तपत्रे ही जशी लोकशाहीचा चौथा स्तंभच आहे। लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कोणास ओळखले जाते? तर वृत्तपत्र लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून वृत्तपत्रास ओळखले जाते। तशी ते माहिती देणारी प्रमुख साधने सुद्धा आहेत। वर्तमानपत्रे म्हणजे ही काय आहेत? लोकशाहीचा चौथा स्तंभ। त्याचबरोबर वर्तमानपत्रामार्फत आपणाला विविध माहिती सुद्धा उपलब्ध होते। 1961 ते 2000 या कालखंडाचा विचार केल्यास सुरुवातीला
छापील माध्यमांनाच विशेषतः वर्तमानपत्रांना पर्याय नाही असे आपणास दिसते. मग 1961 पासून ते 2000 पर्यंतचा जर कालखंडाचा आपण विचार केला तर लिखित साधनामध्ये वर्तमानपत्र हे एक महत्त्वाचे साधन म्हणून ओळखले जाते. आणि वर्तमानपत्रामध्ये छापील जे माध्यम आहे, छापील माध्यमांना विशेषतः वर्तमानपत्रांना पर्याय नाही हेच आपणास दिसते. त्यानंतर भारतात उदारीकरण सुरू झाले. भारतात जागतिकीकरण, उदारीकरण सुरू झाले आणि त्यानंतर इंटरनेटचा म्हणजेच आंतरजालाचा सार्वत्रिक प्रसार सुरू झाला. आणि उदारीकरण झाल्यानंतर भारतात इंटरनेट म्हणजेच आंतरजाल सुरू झाले आणि आंतरजाल सुरू झाल्यानंतर छापील माध्यमांना पर्याय उपलब्ध झाला. अर्थातच असे झाले तरी छापील प्रसार माध्यमांचे सामर्थ्य आजही टिकून आहे. म्हणजे ज्यावेळेस भारतात उदारीकरण सुरू झालं त्यावेळेस छापील माध्यमाला पर्याय इंटरनेट म्हणजे आंतरजालावर आपल्यास विविध माहिती उपलब्ध होऊ लागली. तरीही आजही छापील प्रसार माध्यमांचं जे महत्त्व आहे, सामर्थ्य जे आहे ते सामर्थ्य आजही कमी झालेलं नाही. तर लिखित साधनामधील जे पहिले साधन आहे वृत्तपत्रे, तर त्याविषयी माहिती आपण घेऊ. तर वृत्तपत्रामधून आपणास कोणकोणती माहिती मिळते? तर वृत्तपत्रामधून आपणास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी, त्याचबरोबर राजकारण, कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण आणि सांस्कृतिक घडामोडी जे आहेत हे आपणास वर्तमानपत्रामार्फत समजत असतात. वर्तमानपत्रामार्फत आपणास राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय म्हणजे जागतिक पातळीवरच्या सुद्धा घडामोडी आपणास वर्तमानपत्रामार्फत कळत असतात. त्याचबरोबर देशातील राजकारण असेल, कला असेल, क्रीडा क्षेत्रातील असेल, साहित्य असेल, समाजकारण असेल, त्याचबरोबर सांस्कृतिक ज्या घडामोडी आहेत ही सर्व माहिती आपणास वर्तमानपत्रातून म्हणजे लिखित साधनातील वर्तमानपत्रातून आपणास समजते. मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी वर्तमानपत्रात छापल्या जातात. त्याचबरोबर मानवाच्या जीवनाशी संबंधित असणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी या वर्तमानपत्रात छापल्या जातात. राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या वर्तमानपत्रांनी आपल्या प्रादेशिक आवृत्त्यासुद्धा सुरू केलेल्या आहेत. म्हणजे जे वर्तमानपत्रे राष्ट्रीय पातळीवर काम करतात त्यांनी आपल्या प्रादेशिक आवृत्त्यासुद्धा सुरू केलेल्या आहेत. प्रादेशिक म्हणजे त्या भागापुरत्या आवृत्त्यासुद्धा सुरू केलेल्या आहेत. त्यांच्या विविध विषयाची माहिती देणाऱ्या पुरवण्यासुद्धा असतात. म्हणजे हे जे वृत्तपत्रे आहेत, काही वृत्तपत्रे हे राष्ट्रीय पातळीवर असतात. राष्ट्रीय पातळीवर जरी असली तरी प्रादेशिक पातळीवर त्यांनी आपल्या आवृत्त्या निर्माण केलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी काही विशिष्ट विषयाची माहिती देणाऱ्यासुद्धा पुरवण्या जोडलेल्या आहेत. छापील माध्यमात चळवळीची मुखपत्रे, छापील माध्यमात वेगवेगळ्या ज्या चळवळी असतात त्या चळवळीची मुखपत्रे असतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या राजकीय पक्षांची दैनिके वा साप्ताहिके, मासिके, वार्षिके हे महत्त्वाची असतात. म्हणजे हे जे छापील माध्यम आहे, छापील माध्यमात विविध ज्या चळवळी आहेत त्या चळवळी आपले मुखपत्र काढत असतात आणि त्या मुखपत्रातून ते आपल्या चळवळीचे कार्य समाजांना सांगत असतात. त्याचबरोबर विविध जे राजकीय पक्ष आहेत ते आपले दैनिके म्हणजे रोज प्रकाशित होणारे, त्याचबरोबर साप्ताहिके म्हणजे 7 दिवसाला प्रकाशित होणारे, त्याचबरोबर मासिके म्हणजे 1 महिन्याला प्रकाशित होणारे आणि त्याचबरोबर वर्षातील आढावा घेण्यासाठी वार्षिके जे आहेत वर्षाला प्रकाशित होणारे हे लिखित साधनामध्ये वृत्तपत्रामध्ये महत्त्वाचे ठरतात. काही वृत्तपत्रे वर्षाच्या शेवटी वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेणाऱ्या पुरवण्यासुद्धा काढतात. म्हणजे काही वर्तमानपत्रे हे वर्षाच्या शेवटी त्या वर्तमानपत्रांनी कोणकोणत्या त्या वर्षातील महत्त्वाच्या ज्या बातम्या आहेत किंवा घडामोडी आहेत त्या घडामोडीचा आढावा घेणाऱ्या पुरवण्या काढतात आणि त्यातूनच आपणास वर्षभरातील घडलेल्या त्या ज्या प्रमुख घटना आहेत त्या घटना त्या पुरवण्यामार्फत आपणास माहिती होतात. अशा प्रकारे लिखित साधनामधील जे पहिले साधन आहे ते म्हणजे वृत्तपत्रे, याविषयी माहिती आपण घेतलेली आहे. त्यानंतर प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया यालाच PTI या नावाने ओळखले जाते. तर 1953 नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रासाठी सर्व महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील त्याचबरोबर महत्त्वाच्या विषयावरील लेख पुरवण्यासाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्त्वाचा स्रोत आहे.
म्हणजे भारतातील जे विविध वृत्तपत्रे आहेत त्या वर्तमानपत्रांना विविध माहिती पुरवण्याचं कार्य. मग ती माहिती एखाद्या घटनेचा प्राथमिक तपशील असेल किंवा महत्त्वाच्या विषयातील लेख असतील, यासाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया यांनी महत्त्वाची माहिती पुरवण्याचं कार्य केलेलं आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने वृत्तलेख, त्याचबरोबर छायाचित्रे, त्याचबरोबर आर्थिक, वैज्ञानिक विषयावरील लेख वृत्तपत्रांना पुरवण्याचे कार्य केलेले आहे. म्हणजेच हे जे PTI आहे, PTIने विविध वृत्तपत्रांना वृत्तलेख देण्याचं कार्य केलेलं आहे. त्याचबरोबर विविध छायाचित्रे, ही छायाचित्रे समजा जागतिक पातळीवर सुद्धा असू शकतात. आर्थिक, वैज्ञानिक विषयावरील लेख हे वृत्तपत्रांना पुरवण्याचं कार्य केलेलं आहे. एवढंच नाही तर आता PTIने ऑनलाईन सेवासुद्धा सुरू केलेली आहे. म्हणजेच PTIने म्हणजेच प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने आता ऑनलाईन सेवासुद्धा सुरू केलेली आहे. 1990च्या दशकानंतर PTIने टेलिप्रिंटर्सऐवजी उपग्रहामार्फत प्रसारण करण्याचे काम या ज्या तंत्र आहे, हे तंत्र या तंत्राद्वारे देशभर विविध वर्तमानपत्रांना बातम्या पुरवण्याचं कार्य PTIने केलेले आहे. आधुनिक भारताच्या इतिहास लेखनात हा मजकूर महत्त्वाचा आहे. म्हणजे आधुनिक भारताचं जे इतिहास लेखन आहे, त्या इतिहास लेखनामध्ये PTIने केलेली जी भूमिका आहे, ही भूमिका अतिशय महत्त्वाची मानली जाते. नंतर माहीत आहे का तुम्हाला, तर छापील माध्यमात भारत सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे काढण्यात येणारे जे वार्षिक आहे, या वार्षिकामधील जी माहिती आहे ती माहिती अधिक विश्वसनीय असते. उदाहरणार्थ, माहिती प्रसारण खात्याने इंडिया 2000 हा वार्षिक संदर्भ ग्रंथ प्रसिद्ध केला आहे. उदाहरण जर आपण घ्यायचं झालं तर माहिती व प्रसारण खात्याने, म्हणजे भारत सरकारची आहे, माहिती व प्रसारण खात्याने इंडिया 2000 हा वार्षिक संदर्भ ग्रंथ प्रकाशित केला आहे. आणि हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ कोणामार्फत तयार करण्यात आलेला आहे, तर सदर ग्रंथ संशोधन, संदर्भ व प्रशिक्षण विभागाअंतर्गत तयार करण्यात आलेला आहे. मग या ग्रंथामध्ये काय समावेश केलेला आहे, तर या ग्रंथात भूमी, त्याचबरोबर लोक, राष्ट्रीय प्रतीके, राजकीय व्यवस्था, त्याचबरोबर संरक्षण, शिक्षण, सांस्कृतिक घटना, त्याचबरोबर विज्ञान व तंत्रज्ञानातील घडामोडी, पर्यावरण, आरोग्य व कुटुंब कल्याण, त्याचबरोबर समाज कल्याण, प्रसारमाध्यमे, मूलभूत आर्थिक माहिती, त्याचबरोबर अर्थपुरवठा, नियोजन, कृषी, जलसंधारण, त्याचबरोबर ग्रामीण विकास, अन्न व नागरी पुरवठा, ऊर्जा, उद्योग, व्यापार, वाहतूक, संदेशवहन, श्रम, गृहयोजना आणि न्याय व विधी व युवा व क्रीडा विभाग इत्यादी क्षेत्रामधील ज्या घटना आहेत त्या घटनेचा आढावा यामध्ये घेतलेला आहे. सर्वसाधारण उपयुक्त माहिती यांचा समावेश या ग्रंथामध्ये आपणास पाहावयास मिळतो. हा जो संदर्भ ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये आपणास पाहावयास मिळतो. अशा माहितीच्या आधारे आपणास इतिहास लिहिणे शक्य होते, अशी जी माहिती आहे. मग आता हे जे ग्रंथ आहेत, संदर्भ ग्रंथ इंडिया 2000 असे जे वार्षिक संदर्भ ग्रंथ आहेत, अशा संदर्भ ग्रंथामार्फत आपणास इतिहास माहिती लिहिता येते. मग लिखित साधनातील पुढील जे साधन आहे ते म्हणजे टपाल तिकिटे. तर टपाल तिकिटे स्वतः काही बोलत नसले तरी इतिहासकार त्यांना बोलके करण्याचे काम करतो. म्हणजे टपाल तिकीट स्वतः काही बोलत नाही, पण त्या टपाल तिकिटामार्फत आपणास बरीचशी माहिती उपलब्ध होऊ शकते. भारत स्वातंत्र्य झाल्यापासून ते आज तागायत टपाल तिकिटामध्ये विविध बदल घडून आलेले आहेत. भारत स्वातंत्र्य झाल्यापासून ते आजपर्यंत टपाल तिकिटामध्ये वेगवेगळे बदल होत गेलेले आहेत. मग ते बदल तिकिटाच्या आकारातील असतील, वैविध्यातील असतील, विषयातील नाविन्य असेल, रंगसंगती, हे जे सर्व बदल झालेले आहेत, या सर्व बदलामुळे टपाल तिकिटे आपणास बदलत्या काळाविषयी माहिती सांगत असतात.
मग हे जे टपाल तिकिटे आहेत, हे टपाल तिकिटे राजकीय नेत्यावर, त्याचबरोबर फुलांवर, प्राणी पक्ष्यांवर, त्याचबरोबर एखाद्या घटनेवर, एखाद्या घटनेच्या रौप्य, स्वर्ण, अमृत महोत्सव, शतक, द्विशतक, त्रिशतक पूर्तीनिमित्त तिकिटे काढीत असतात. टपाल खाते या तिकिटे काढीत असतात आणि तो इतिहासाचा एक मौल्यवान ठेवा होतो. अशा प्रकारे लिखित साधनामधील टपाल तिकिटे हे सुद्धा एक महत्त्वाचे लिखित साधन म्हणून ओळखले जाते. 1977 मध्ये भारत सरकारने जाल कपूर हे टपाल तिकीट प्रसिद्ध केले. कितीमध्ये प्रसिद्ध केले? 1977 मध्ये भारत सरकारने कोणते तिकीट प्रसिद्ध केले? जाल कपूर हे तिकीट प्रसिद्ध केले. जाल कपूर हे कोण होते? तर जाल कपूर हे टपाल तिकीट या विषयातले जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते. जाल कपूर हे टपाल तिकीट या विषयातले जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते. मुंबईत पारसी कुटुंबात जन्मलेल्या कपूर यांनी इंडियाज स्टॅम्प्स जनरलचे संपादक होते. हे जे जाल कपूर आहेत, हे जाल कपूर मुंबईतील पारसी कुटुंबात जन्मलेले होते आणि पारसी कुटुंबात जन्मलेले जाल कपूर यांनी इंडियाज स्टॅम्प्स जनरलचे ते संपादक होते. त्यांनी त्याचबरोबर ते भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्रहालय ब्युरोचे ते संस्थापक होते. त्यांनी एम्पायर ऑफ इंडिया फिलाटेलिक सोसायटीची स्थापना केली आणि या विषयावर पुढे त्यांनी अनेक पुस्तके सुद्धा लिहिण्याचे कार्य केलेले आहे. या छंदाला त्यांनी शास्त्रीय स्वरूप दिले आणि हा जो त्यांचा छंद होता, या छंदाला त्यांनी शास्त्रीय स्वरूप दिले. त्याचबरोबर भारतीय टपाल तिकिटाचा अभ्यास जागतिक पातळीवर नेण्यामध्ये जाल कपूर यांचा सिंहाचा वाटा आहे. टपाल तिकीट संग्राहक अशी कारकिर्दीची सुरुवात त्यांनी करून जागतिक पातळीवर गाठणाऱ्या कपूर यांची योगदान समजण्यास त्यांच्यावर काढलेले टपाल तिकीट हे महत्त्वाचे साधन आहे. म्हणजे जाल कपूर यांनी कोणकोणते कार्य केले हे सांगण्याचं कार्य या टपाल तिकिटामार्फत आपणास होते. अशा प्रकारे इतिहासाचे लिखित साधने आपण अभ्यासली. त्यानंतर इतिहासाचे भौतिक साधने आपण अभ्यासू. तर भौतिक साधनामध्ये कोणकोणते साधन आहेत? तर भौतिक साधनामध्ये नाणी, त्याचबरोबर प्रार्थनास्थळे, दैनंदिन वापरातील वस्तू असतील, राजमुद्रा, अलंकार, वस्तू संग्रहालय, पेहराव, त्याचबरोबर आधुनिक स्थापत्य ही कोणती साधने म्हणून ओळखली जातात? भौतिक साधने म्हणून ओळखली जातात. त्यामध्ये पहिले जे आहे ते म्हणजे नाणी, याचा आपण अभ्यास करू. तर नाण्याच्या माध्यमातून आणि बदलत गेलेल्या नोटांच्या छपाईमधून आपणास इतिहास समजतो. हे जे नाणी आहे, या नाण्यावरून किंवा बदलत गेलेल्या ज्या नोटा आहेत, नोटांच्या छपाईवरून आपणास तत्कालीन इतिहास समजतो. या ठिकाणी 1 रुपयाचं जे नाणं दिलेलं आहे, हे नाण्याच्या एका बाजूस भारताची राजमुद्रा आहे, तर दुसऱ्या बाजूस या ठिकाणी रुपया 1 असं लिहिलं आहे, त्यावर त्याचे इसवी सन आहे 1970. त्यानंतर हे जे गव्हाची ठुसी दिसत आहे, यावरून म्हणजे तत्कालीन जी अर्थव्यवस्था होती ही कशावर अवलंबून होती? कृषीप्रधान अर्थव्यवस्था होती अशी आपणास माहिती प्राप्त होते. म्हणजे अशा प्रकारे नाण्यामार्फत सुद्धा आपणास विविध माहिती प्राप्त होते. आणि हे जे नाणी किंवा नोटा आहेत, हे नोटा छापण्याचे काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. नोटा छापण्याचे काम कोण करते? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. 1950 पासून ते आज तागायतची नाणी, त्यात वापरलेला धातू, 1950 पासून आजपर्यंतची जी नाणी आहे त्यात वापरलेला धातू, त्यांचे आकार, त्यावरील विषय वैविध्य, यावरून आपणास समकालीन भारतातील महत्त्वाचे प्रश्न समजतात. उदाहरणार्थ लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याचा संदेश देणारी नाणी, शेती व शेतकऱ्यांचे महत्त्व सांगणारी नाणी. म्हणजे अशा प्रकारे नाण्यावरून सुद्धा आपणास तत्कालीन इतिहास माहिती होतो. त्यानंतर भौतिक साधनामधील दुसरे साधन आहे ते म्हणजे संग्रहालय. तर भारतातील सर्वच राज्याचे त्या राज्याची वैशिष्ट्ये सांगणारी वस्तू संग्रहालये आहेत. भारतामध्ये सर्वच राज्याची
त्या राज्याचे वैशिष्ट्य सांगणारी अशी वस्तुसंग्रहालये आहेत. यावरून आपणास इतिहास समजण्यास मदत होते. उदाहरणार्थ मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय. अशा प्रकारे त्या राज्याची संग्रहालये आहेत. सरकारी संग्रहालयाखेरीज काही संग्राहक स्वतःची काही संग्रहालये सुद्धा उभारतात. मग काही संग्रहालय सरकारची आहेत. त्याच व्यतिरिक्त सरकारखेरीज काही संग्राहक स्वतःची काही संग्रहालये उभारतात आणि ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असतात. उदाहरणार्थ त्यामध्ये आपणास काय काय प्राप्त होते, तर त्यामध्ये आपणास नाणी पाहावयास मिळतात, विविध कालावधीतील नाणी, त्याचबरोबर नोटा, विविध आकारांचे दिवे, अडकिते, क्रिकेटचे साहित्य असे या संग्रहालयामार्फत आपणास माहिती प्राप्त होते आणि तत्कालीन इतिहास आपणास या संग्रहालय या भौतिक साधनामार्फत आपणास माहिती होतो. अशा प्रकारे इतिहासाचे लिखित साधने त्याचबरोबर भौतिक साधने आपण अभ्यासली. त्यानंतर इतिहासाचे मौखिक साधने आपण अभ्यासू. तर या साधनामध्ये लोककथा, लोकगीते, म्हणी, ओव्या यांचा समावेश होतो. हे जे इतिहासाचे मौखिक साधने म्हणजे ते कोठे लिहून ठेवलेले नसतात, ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला पाठांतराच्या रूपाने ते जातात. याच कोणती साधने म्हणतात? मौखिक साधने म्हणतात. आणि या साधनामध्ये मग कशा समावेश होतो, तर या साधनामध्ये लोककथा असतील, लोकगीते, म्हणी, ओव्या इत्यादींचा समावेश या मौखिक साधनामध्ये होत असतो. उदाहरणार्थ संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमर शेख यांच्या पोवाड्यातून कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्याचं कार्य त्यांनी आपल्या पोवाड्यातून कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्याचं कार्य या कालावधीमध्ये त्यांनी केलेले आहे. अशा प्रकारे इतिहासाची आपण लिखित साधने, भौतिक साधने आणि मौखिक साधने याचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर इतिहासाचे पुढील जे साधन आहे ते म्हणजे दृकश्राव्य साधने. तर दृकश्राव्य म्हणजे काय, की जी आपणास दिसते पण आणि ऐकू पण येते, त्यास कोणते साधन आपण म्हणतो? दृकश्राव्य साधन म्हणून ओळखले जाते. दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल इत्यादी साधनांना आपण कोणते साधन म्हणतो? दृकश्राव्य साधन म्हणून ओळखले जाते. दूरदर्शन, चित्रपट आणि आंतरजाल म्हणजे इंटरनेट या साधनांना आपण दृकश्राव्य साधन म्हणून ओळखले जातो. विविध देशी आणि परदेशी वाहिन्यासुद्धा हे कार्य करतात. उदाहरणार्थ हिस्ट्री चॅनल, डिस्कवरी या चॅनलमार्फत आपणास परदेशातील माहितीसुद्धा प्राप्त होते. त्यानंतर फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. तर भारत सरकारने पुणे येथे 1960 साली लोकशिक्षण देण्याच्या हेतूने, कोणते शिक्षण? लोकशिक्षण देण्याच्या हेतूने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली. कोणी संस्थेची स्थापना केली? भारत सरकारने. इसवी सन 1960 साली पुणे या ठिकाणी लोकशिक्षण देण्याच्या उदात्त हेतूने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली. तर या अंतर्गत राजकारण, समाजकारण, त्याचबरोबर कला, क्रीडा आणि संस्कृती या विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घटनावर आधारित वृत्तपट इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने तयार केले. आणि मग या क्षेत्रातील राजकारण असेल, समाजकारण असेल, कला असेल, क्रीडा आणि संस्कृती या विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या ज्या घटना आहेत त्या घटनावर आधारित वृत्तपट इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने तयार केले. समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती, त्याचबरोबर देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि महत्त्वाच्या स्थळाची माहिती देणारे अनुभूतपट म्हणजेच डॉक्युमेंटरीज या विभागाने तयार केलेल्या आहेत. म्हणजे देशातील समाजाचे नेतृत्व करणारी व्यक्ती असेल किंवा देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती असतील किंवा महत्त्वाची जी ठिकाणी आहेत या महत्त्वाच्या स्थळाची माहिती देणारे अनुभूतपट म्हणजे डॉक्युमेंटरीज या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजे FTII या संस्थेने केलेले आहेत. आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी हे
वृत्तपट व अनुबोधपट अधिक उपयोगी ठरते। या ठिकाणी आपणास FTII चे बोधचिन्ह आपणास दिसत आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी कृती आहे, उपक्रम आहे या ठिकाणी। तर देशभक्ती या विषयाशी संबंधित कोणकोणते चित्रपट तुम्हाला ठाऊक आहेत? तुम्हाला आवडलेल्या एका चित्रपटाचे रसग्रहण तुमच्या शब्दात लिहा। म्हणजे असे आपण तुम्ही पाहिलेले चित्रपट की त्या चित्रपटामधून देशभक्ती दाखवलेली आहे, असे चित्रपट तुम्ही माहीत असलेले नावे सांगायची आणि त्यापैकी जो चित्रपट तुम्हाला आवडला त्या चित्रपटाविषयी थोडक्यात माहिती तुमच्या शब्दामध्ये लिहायची आहे। तर आतापर्यंत आपण आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी उपयुक्त असणारी जी साधने आहेत ती साधने आपण बघितली। 21व्या शतकात काळ इतक्या वेगाने बदलत आहे की ही माध्यमे सुद्धा आज आपणास अपुरी पडत आहेत। 21व्या शतक एवढ्या वेगाने बदलत आहे की ही साधने सुद्धा आज आपणास अपुरी पडत आहेत। त्यामुळे आता स्वाभाविकपणे नवी साधने पुढे येत आहेत आणि यामुळे हे जी साधने आपण पाहिली, लिखित साधन असेल, मौखिक साधन असेल, भौतिक साधन असेल, त्याचबरोबर दृकश्राव्य साधन असेल, या साधनाबरोबर आणखी नवी साधने पुढे येत आहेत। उदाहरणार्थ घरगुती टेलिफोन असेल, मोबाईल असेल, या प्रवासात पेजर नावाचे साधन संपर्कात आले। याच कालावधीत पेजर नावाचे साधन सुद्धा संपर्कात आलेले आहे आणि ते जेवढ्या वेगाने आले तेवढ्याच वेगाने ते संपुष्टात सुद्धा गेलेले आहे। आंतरजालावर म्हणजेच इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या प्रचंड माहितीचाही उपयोग इतिहास अभ्यासासाठी करता येतो। म्हणजे आंतरजालावर म्हणजे इंटरनेटवर उपलब्ध असणारी जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारे सुद्धा आपणास इतिहास लेखन करता येतो, परंतु त्या माहितीच्या आधारे इतिहास लेखन करत असताना त्या माहितीची सत्यता आणि यथार्थता तपासून घ्यावी लागते। इतिहासाचा सर्व साधनांच्या आधारे अभ्यास करणे सहज साध्य झालेले आहे आणि अशा प्रकारे इतिहासाचा सर्व साधनांच्या आधारे अभ्यास करणे सहज आता शक्य झालेले आहे। तसेच ही सर्व साधने आधुनिक काळातील असल्याने त्याची उपलब्धता होणे शक्य झालेली आहे आणि ही जी सर्व साधने आहेत ही साधने आधुनिक काळातील असल्यामुळे ते सहज उपलब्ध आहेत। इतिहास हा जीवनातील सर्व अंगांना स्पर्श करणारा असल्याने साधनांच्या जतनाचेही सर्व प्रयत्न सर्व स्तरावर होताना आपणास दिसतात, ते आपणही करूया। म्हणजे हे जे ऐतिहासिक साधने आहेत या साधनाचे आपणही जतन केले पाहिजे। अशा प्रकारे पहिला पाठ इतिहासाची साधने या पाठाविषयी माहिती आपण घेतलेली आहे। पुढील व्हिडिओमध्ये आपण इतिहासाचा दुसरा पाठ भारत 1960 नंतरच्या घडामोडी या पाठाविषयी माहिती आपण पुढील व्हिडिओमार्फत घेणार आहोत। धन्यवाद।